आपण टॉपिक पाहतोय GOC जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला अटॅकिंग रिएजंट अँड टाईप ऑफ अटॅकिंग रिएजंट्स हा पॉईंट आपण पाहिला होता. तर याच्यामध्ये आपण दोन टाईपचे अटॅकिंग रिएजंट्स पाहिले होते. फर्स्ट इज इलेक्ट्रोफाइल्स अँड सेकंड इज न्यूक्लिओफाइल्स. तर आज आपण पाहतोय न्यू पॉईंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स और इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट और इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. त्यापूर्वी आपण काय करतोय ह्या पॉईंटचं थोडंसं बेसिक पाहतोय आणि तो बेसिक पॉईंट आहे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड यूज ऑफ ॲरोज. मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड यूज ऑफ ॲरोज. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पाहतोय की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिएक्शन्स ज्यावेळेस होतात त्यावेळेस इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होते आणि ही इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशाने दाखवली जाते तर ॲरोने दाखवली जाते. यूज ऑफ ॲरोज. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिएक्शन्समध्ये जी इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते ती इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशाने दाखवली जाते तर ॲरोजनी दाखवली जाते. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे ॲरो काढले जातात ते ॲरो काय रिप्रेझेंट करतात. ॲरोज पहा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे ॲरोज रिप्रेझेंट्स movement of electrons. represents movement of electrons. तर ॲरो काय रिप्रेझेंट करतात तर इलेक्ट्रॉनची मुवमेंट रिप्रेझेंट करतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रॉन्स मूव फ्रॉम हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी. पहा इलेक्ट्रॉन हे नेहमी कसे मूव्ह होतात तर हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीकडून लो इलेक्ट्रॉन डेन्सिटीकडे ॲरो मूव्ह होतात. तर ॲरो कसे मूव्ह होतात. इलेक्ट्रॉन मूव्ज फ्रॉम हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आता हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे काय तर हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी याचा अर्थ इलेक्ट्रॉन रीच टू लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी याचा अर्थ इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणजे इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होतात इलेक्ट्रॉन रीचकडून इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसकडे. तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे काय तर ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत असा इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आणि इलेक्ट्रॉन रीच म्हणजे काय ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत तो. म्हणजे इलेक्ट्रॉन रीचकडून इलेक्ट्रॉन डेफिशियंटकडे इलेक्ट्रॉन हे नेहमी मूव्ह होत असतात. आपण त्याचं एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल OH- दिस इज न्यूक्लिओफाइल. आलं लक्षात आहे. पाठीमागं आपण इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स पाहिलं होतं. तर त्याच्यामधला हा काय आहे न्यूक्लिओफाइल आहे. निगेटिव्हली चार्ज स्पेसिसला आपण काय म्हणतो न्यूक्लिओफाइल. आणि न्यूक्लिओफाइल हे कसे असतात इलेक्ट्रॉन रिच असतात म्हणजे हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. त्यानंतर इथे एक आपण कार्बोकॅटायन काढूया CH3CH+CH3. पहा सीवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून आपण याला काय म्हणतो कार्बोकॅटायन म्हणतो. अँड पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. कार्बोकॅटायन कसे असतात इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. मग आता मला सांगा इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होतील OH- CH3CH+CH3 का CH3CH+CH3 टू OH- असे मूव्ह होतील. तर इलेक्ट्रॉन नेहमी इलेक्ट्रॉन रीच टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट असे मूव्ह होतात. बघा मी ॲरो कसा दाखवलेला आहे इलेक्ट्रॉन रीचकडून इलेक्ट्रॉन डेफिशियंटकडे. म्हणजे हे जे टोक आहे ते टोक आपण कुठे दाखवलेलं आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंटकडे. इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट टू इलेक्ट्रॉन रीच असे कधी मूव्ह होतात. म्हणजे तुम्ही असा ॲरो कधी दाखवायचा नाही आहे असा ॲरो. पहा इलेक्ट्रॉन डेफिशियंट टू इलेक्ट्रॉन रिच दिस इज इनकरेक्ट. दिस इज रॉंग ॲरो. दिस इज करेक्ट ॲरो. इलेक्ट्रॉन रीच टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट याचा अर्थ इलेक्ट्रॉन कसे मूव्ह झालेत इलेक्ट्रॉन रीचकडून इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसकडे. हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी टू लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी. हे आलं लक्षात. तर हे नोट डाऊन करा. याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ ॲरो पाहूया. तर हे नोट डाऊन करा. झालं नोट डाऊन करून हे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे देअर आर 2 टाईप्स ऑफ ॲरोज. टाईप्स ऑफ ॲरोज. न्यू पॉईंट आहे इथेच पॉईंट लिहितो मी टाईप्स ऑफ ॲरोज. ॲरोजचे टाईप्स ऑफ ॲरो. देअर आर 2 टाईप्स ऑफ ॲरो. आपण केमिस्ट्रीमध्ये किती टाईपचे ॲरो दाखवतो आहे इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटसाठी तर 2 टाईपचे ॲरो आपण दाखवतो आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट दाखवतो आहे हाफ
हेडेड कर्वड ॲरो, हाफ हेडेड कर्वड ॲरो. आणि सेकंड आहे कंप्लीट ॲरो किंवा आपण याला म्हणतो कर्वड ॲरो, कर्वड ॲरो. पहा हाफ हेडेड कर्वड ॲरो हे कसं दाखवतात, तर हे असं दाखवतात, दिस इज कॉल्ड हाफ हेडेड कर्वड ॲरो किंवा यालाच आपण काय म्हणतो फिश हुक असंही म्हणतो आपण, फिश हुक. हे आपण कुठे पाहिलं सांगा, होमोलायसिसमध्ये अशा टाईपचा ॲरो आपण दाखवलेला आहे. कुठे, होमोलायसिसमध्ये. कर्वड ॲरो कसं रिप्रेझेंट करतात, दिस इज कर्वड ॲरो ऑर कंप्लीट ॲरो. मग हा ॲरो कधी यूज करतात आणि हा ॲरो कधी यूज करतात ते आपल्याला माहीत पाहिजे. पहा हा ॲरो कधी यूज करतात, मुवमेंट ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन, मुवमेंट ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन. जर आपल्याला सिंगल इलेक्ट्रॉनची मुवमेंट जर दाखवायची असेल तर आपण कोणता ॲरो यूज करतो, हाफ हेडेड कर्वड ॲरो आपण यूज करतो. आणि जर समजा आपल्याला मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉन पेअरची मुवमेंट दाखवायची असते, इलेक्ट्रॉन पेअर याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉनची पेअर. आलं लक्षात. मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर जर आपल्याला दाखवायची असेल तर आपण कोणता ॲरो यूज करतो, कर्वड ॲरो यूज करतो. म्हणजे टाईप्स ऑफ ॲरोचे टाईप्स किती आहेत, 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप इज हाफ हेडेड कर्वड ॲरो अँड सेकंड टाईप इज कर्वड ॲरो. हाफ हेडेड कर्वड ॲरो हा असा रिप्रेझेंट करतात, हाफ फक्त काढायचा आहे, आणि कर्वड ॲरो हा कंप्लीट ॲरो असं रिप्रेझेंट करतात. हा ॲरो कधीच करतात, ड्युरिंग मुवमेंट ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन, आणि हा ॲरो कधीच करतात मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअरसाठी. आलं लक्षात आहे. तर हे नोट डाऊन करा. झालं हे नोट डाऊन करून, ठीक आहे. तर हे झालं मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड यूज ऑफ ॲरोज. याच्यामध्ये न्यू पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आज आपला हा मेन पॉईंट आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट किंवा यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. आज आपण हा न्यू पॉईंट पाहतोय, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑर इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. पाहतो याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे, देअर आर 2 टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे किती टाईप्स आहेत, तर 2 टाईप्स आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. फर्स्ट इज परमनंट इफेक्ट. फर्स्ट is permanent effect and second is temporary effect. There are 2 types of electronic effects. First type is permanent effect and second type is temporary effect. परमनंट आणि टेम्पररी याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की परमनंट इफेक्ट याचा अर्थ कायमस्वरूपी इफेक्ट, कायमस्वरूपी आहे, आणि टेम्पररी याचा अर्थ तात्पुरत्या स्वरूपाचा हा इफेक्ट आहे. काही कंपाऊंडमध्ये आपल्याला परमनंट इफेक्ट पाहायला मिळतो, तर काही कंपाऊंड्समध्ये आपल्याला टेम्पररी इफेक्ट पाहायला मिळतात. टेम्पररी याचा अर्थ तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात, पण काही कंपाऊंड्समध्ये आपल्याला परमनंट इफेक्ट पाहायला मिळतात. मग आपल्याला JEE मेन्समध्ये, नीटमध्ये, बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन जास्त करून कशावरती विचारतात, कोणता इफेक्ट आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे, तर तो आहे परमनंट इफेक्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इफेक्ट, कारण याच्यावरतीच आपल्याला जास्त क्वेश्चन विचारतात. परमनंट इफेक्ट जर आपल्याला परमनंट इफेक्ट माहीत असेल, परमनंट इफेक्ट जर आपल्याला माहीत असतील तर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरचे क्वेश्चन्स आपण इझिली सॉल्व करू शकतो. आणि हा जर तुम्हाला इफेक्ट समजला तरच तुम्हाला इथून पुढचे जे सगळे पॉईंट्स आहेत GOC मधले ते समजणार, आणि 11वीमधले पण सगळे टॉपिक्स तुम्हाला याच्यावरतीच डिपेंड आहेत. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट कोणता असेल तर तो आहे परमनंट इफेक्ट, कारण याच्यावरतीच आता आपली पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपेंड आहे. त्याच्यामुळे हे नीट लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती आपण क्वेश्चन्स पण जास्त घेणार आहोत, कारण हा जर इफेक्ट तुम्हाला आला तरच तुम्हाला 11वीमधले सगळे टॉपिक आणि 12वीमधले पण सगळे टॉपिक तुम्हाला समजणार आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे परमनंट इफेक्ट. त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, परत आपल्याला परमनंट इफेक्टचे 3 टाईप पाहिजेत. तर परमनंट इफेक्टचे परत 3 टाईप आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट,
फर्स्ट इज inductive effect, then second type is hyperconjugation, and third is resonance effect. Resonance effect is also called mesomeric effect. तर परमनंट इफेक्ट कोणकोणते आहेत? तर 3 आहेत. इंडक्टिव्ह इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन आणि रेझोनन्स इफेक्ट. त्यानंतर आहे टेम्पररी इफेक्ट. तर टेम्पररी इफेक्ट 2 आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. फर्स्ट इज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट अँड सेकंड इज इंडक्टोमेट्रिक इफेक्ट. याच्यामध्ये आपल्याला इंडक्टोमेरिक इफेक्ट सिलेबससाठी नाही आहे, त्यामुळे आपण हा स्टडी करणार नाहीत. तर आपण कोणता टेम्पररी इफेक्ट फक्त स्टडी करणार? तर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा फक्त आपण स्टडी करणार. म्हणजे आपल्याला टोटल किती इफेक्टचा स्टडी करायचा आहे? तर 4. फर्स्ट आपण पाहणार आहेत इंडक्टिव्ह इफेक्ट, सेकंड आपण पाहणार हायपर कॉन्जुगेशन, थर्ड आपण पाहणार रेझोनन्स इफेक्ट और मेसोमेरिक इफेक्ट, अँड फोर्थ आपण पाहणार इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. तर हे 4 इफेक्ट आपल्याला यायला पाहिजेत. तर त्यातले हे 3 इफेक्ट आपल्याला माहीत असायलाच पाहिजेत, कारण ते जर आले तरच आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजणार. अदरवाईज आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे पार्ट सेकंड आपल्याला समजणार नाही. त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे परमनंट इफेक्ट. हे नोट डाऊन करा. इंडक्टिव्ह इफेक्ट. फर्स्ट परमनंट इफेक्ट इज इंडक्टिव्ह इफेक्ट. आधी आपण काय करतोय? परमनंट इफेक्टचा स्टडी करतोय आणि नंतर आपण टेम्पररी इफेक्टचा स्टडी करतोय. तर परमनंट इफेक्ट 3 आहेत. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय ते आधी आपण फर्स्ट पाहूया. तर इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन पाहण्यापूर्वी मी तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्डचे 2 टाईप सांगतो पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे नॉन पोलर. तर तुम्हाला आधी याचा मिनिंग समजायला पाहिजे. पोलर आणि नॉन पोलर. पहा, पोलर आणि नॉन पोलर. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेऊया. H2 एक्झाम्पल. दिस इज H2 मॉलिक्यूल. हा H2 मॉलिक्यूल अजून आपण कसा लिहू शकतो? H सिंगल बॉन्ड H. मला सांगा हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे? हा जो बॉन्ड आहे तो कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कारण ह्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, ह्या दोघांच्या इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळं हा काय तयार झाला? दोघांमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. आपण इथं बघूया एक एक्झाम्पल पोलरमध्ये HCl. तर H आणि Clमध्ये सुद्धा हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कारण इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळं काय झालं? इथे हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला. आता इथे जर पाहिलं तर हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो 2 सेम ॲटममध्ये आहे. याचा अर्थ ह्या दोघांची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ते कशा आहे सांगा? सेम आहे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? तर पाठ्यमागत आपण सांगितलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याचा अर्थ द टेंडन्सी ऑफ ॲन ॲटम टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे ह्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स ॲट्रॅक्ट करण्याची ज्याची पॉवर जास्त तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आलं लक्षात? तर आता मला सांगा ह्या हायड्रोजनमध्ये आणि ह्या हायड्रोजनमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असेल? कुणाची पॉवर जास्त असेल? कुणाचीच पॉवर जास्त नसणार आहे. दोघांची पॉवर सेम असणार आहे. म्हणजे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना याच्याकडे अट्रॅक्ट होणार ना याच्याकडे अट्रॅक्ट होणार, कारण हे दोन्ही पण काय आहेत? हायड्रोजन ॲटम आहेत. दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे आणि त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स कुणाकडेही शिफ्ट होणार नाही, कारण दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे? सेम आहे. आणि जेव्हा दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असते तेव्हा याच्यामध्ये आपल्याला कुठलेही चार्जेस पाहायला मिळत आहेत, ना पॉझिटिव्ह चार्ज ना निगेटिव्ह चार्ज. आणि त्यामुळे अशा बॉन्डला आपण काय म्हणतो? नॉन पोलर. आणि हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूलसुद्धा कसा आहे? नॉन पोलर. आता इथे पहा पोलर. आता इथे पहा हायड्रोजन आणि क्लोरीन आहे. तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. तर आपल्याला माहिती आहे हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह? हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. कोणताही हॅलोजन असू द्या तो हायड्रोजनपेक्षा कसा आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. मग आता मला सांगा क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे याचा अर्थ ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन,
ते 2 इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर कुणाची जास्त आहे? क्लोरीनची जास्त आहे आणि त्यामुळे ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन कुणाकडे शिफ्ट होणार? क्लोरीनकडे शिफ्ट होणार आणि त्यामुळे क्लोरीनवरती चार्ज कोणता येईल? पार्शल नेगेटिव्ह चार्ज. हा डेल्टा जो आहे तो डेल्टा याला आपण काय म्हणतो? पार्शल. पुढे निगेटिव्ह, पार्शल निगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. जो इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतो त्याच्यावरती चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह चार्ज. दुसऱ्या ॲटमवरती कोणता येतो? पॉझिटिव्ह चार्ज. याला आपण म्हणतो पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि याला आपण म्हणतो पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता झाला आता? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आणि हा जो मॉलिक्यूल झाला तो मॉलिक्यूल कोणता झाला? पोलर मॉलिक्यूल. आलं लक्षात? तर आपल्याला नॉन पोलर आणि पोलर कसं आयडेंटिफाय करता येईल? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सने. आलं लक्षात? इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0 आहे आणि त्याच्यामुळे हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे? नॉन पोलर आहे आणि हा जो बॉन्ड तो कसा आहे? पोलर. आता आपल्याला काय समजेल? तर इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन समजेल. आलं लक्षात आहे? हे नोट डाऊन करा. आता आपण काय पाहूया? तर इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन पाहूया. इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन आहे. 2 डेफिनेशन आपण पाहतोय. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं फर्स्ट डेफिनेशन देतो आहे जी आपल्याला NCERTमध्ये दिलेली आहे. पहा कोणती डेफिनेशन आहे? पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. पोलरायझेशन ऑफ सिग्मा, दिस इज द सिम्बॉल ऑफ सिग्मा. सिग्मा बॉन्ड caused by the polarization of adjacent sigma bond. This is the symbol of sigma. This is the definition of inductive effect. ही डेफिनेशन आपल्याला NCERTमध्ये दिलेली आहे. परत एकदा पहा डेफिनेशन काय दिलं आहे? पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्डचं काय होतं? पोलरायझेशन होतं. कॉज बाय दी पोलरायझेशन ऑफ ॲडजेसंट सिग्मा बॉन्ड. कशामुळे होतं? तर ॲडजेसंट पोझिशनचा सिग्मा बॉन्ड पोलराईज झाल्यामुळे सिग्मा बॉन्डचं पोलरायझेशन होतं. नाही समजलं सेंटेन्स? नाही समजू द्या. एक्झाम्पलमध्ये हे सेंटेन्स तुम्हाला क्लिअर समजणार आहे. फक्त इथं डेफिनेशन लक्षात. पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज बाय दी पोलरायझेशन ऑफ ॲडजेसंट सिग्मा बॉन्ड इज कॉल्ड इंडक्टिव्ह इफेक्ट. जरी सेंटेन्स तुम्हाला नाही समजलं तरी आत्ता जे आपण एक्झाम्पल पाहणार आहेत त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हे समजणार. आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण फर्स्ट पहा. कन्सिडर ए मॉलिक्यूल ऑफ क्लोरोमिथेन. Consider a molecule of chloroethane. Consider a molecule of chloroethane, and the structure of chloroethane is CH3CH2Cl. This is chloroethane. समजा आपण हा मॉलिक्यूल कन्सिडर केला. कोणता? क्लोरोइथेन. आणि क्लोरोइथेनचं स्ट्रक्चर काय? CH3CH2Cl. तर हेच थोडंसं आपण काय करूया इथं रिप्रेझेंट करूया. फक्त स्ट्रक्चर CH3CH2Cl. पहा CH3CH2Cl क्लोरोइथेन. आता मला सांगा हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे? दिस इज सिग्मा बॉन्ड. ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड. हा बॉन्ड कोणता आहे सांगा? सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे हा सुद्धा बॉन्ड कोणता आहे? सिग्मा बॉन्ड आहे. लक्षात इथपर्यंत लक्षात आलं? ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड. एकदम सिम्पल आहे. आता मला सांगा हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कोणत्या 2 ॲटममध्ये आहे? तर एक आहे क्लोरीन ॲटम आणि दुसरा आहे कार्बन ॲटम. आलं लक्षात? हा जो बॉन्ड आहे तो कोणामध्ये आहे? कार्बन ॲटममध्ये आणि क्लोरीन ॲटममध्ये आहे. मग मला सांगा कार्बनची आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे का? कार्बन आणि क्लोरीन याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे का? तर सेम नाही आहे. मग मला सांगा विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह? हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. मग मला सांगा ही जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते कुणाकडे शिफ्ट होईल? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे का लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे?
कुणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याचा अर्थ स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर कुणाची जास्त आहे? क्लोरीनची जास्त आहे. त्यामुळे ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स कुणाकडे शिफ्ट होणार? क्लोरीनकडे शिफ्ट होणार. पहा ॲरो आपण कसा दाखवला आहे? क्लोरीनकडे दाखवला आहे. 1 पॉईंट आपण कुठे दाखवला आहे? क्लोरीनकडे. आणि 2 पॉईंट आपण कुठे दाखवलेत? कार्बनकडे. याचा अर्थ क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कार्बनपेक्षा जास्त आहे. मग मला सांगा क्लोरीनवरती चार्ज कोणता येणार? तर क्लोरीनवरती चार्ज येणार पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येणार? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता मला सांगा हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा झाला? पोलर झाला. येते लक्षात? इथपर्यंत आला लक्षात? तर एकदम सिम्पल आहे. तर हा जो सिग्मा बॉन्ड आहे तो ऑलरेडी कसा असणार? पोलर असणार. कारण हा जो बॉन्ड आहे तो अशा 2 ॲटममध्ये आहे की जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप जास्त आहे आणि त्यामुळे हा बॉन्ड आपल्याला ऑलरेडी पोलरच पाहायला मिळणार. आता ह्या बॉन्डचा इफेक्ट ह्या बॉन्डवरती झाला म्हणजे हा त्या सिग्मा बॉन्ड पोलर राहणारच. पण त्यामुळे काय होणार? ह्या सिग्मा बॉन्डवरती हा सिग्मा पोलराइज झाला त्यामुळे हा पण सिग्मा बॉन्ड कसा पोलराइज होतो? पाहता कार्बन ॲटम कसा झाला? पॉझिटिव्हली चार्ज झाला. आणि कार्बन ॲटमवर तर पॉझिटिव्ह चार्ज आला तर याचा अर्थ याचे इलेक्ट्रॉन कोणी घेतले? क्लोरीनने घेतले. त्यामुळे काय झाला? हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. याचा अर्थ याच्याकडे इलेक्ट्रॉन काय आले? कमी आले. मग हा कार्बन ॲटम काय करणार? ह्या बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. कारण याचे इलेक्ट्रॉन कोणी घेतलेत? कार्बन ॲटमने घेतलेत. त्यामुळे याच्यावरती स्लाइटली काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज झाला आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला आहे. आणि त्यामुळे हा कार्बन काय करतो? ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. आलं लक्षात? मग मला सांगा ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होणार? तर ह्या कार्बन ॲटमकडे शिफ्ट होणार. मग ह्या कार्बन ॲटमवरती काय येणार? परत पॉझिटिव्ह चार्ज येणार. कारण हा जो बॉन्ड आहे तो 2 कार्बन ॲटममध्ये आहे. येते लक्षात? त्यामुळे काय होणार? ह्या कार्बन ॲटमवरती पण येणार पॉझिटिव्ह चार्ज येणार. परंतु ह्या पॉझिटिव्ह चार्जपेक्षा हा पॉझिटिव्ह चार्ज कसा असणार? कम्पॅरेटिव्हली लो असणार. त्यामुळे आपण याला काय म्हणणार? डबल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस पॉझिटिव्ह चार्ज. बघा आता हा पण बॉन्ड कसा झाला? पोलर. म्हणजे ह्या सिग्मा बॉन्डचं पोलरायझेशन झालं. पहा डेफिनेशन पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. मी ह्या सिग्मा बॉन्डबद्दल हे सेंटेन्स आपण लिहिलेलं आहे. मी ह्या सिग्मा बॉन्डबद्दल तुम्हाला सांगतो आहे. पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. आलं लक्षात? पहा ह्या सिग्मा बॉन्डचं पोलरायझेशन कोणामुळे झालं? याच्यामुळे झालं ना. दी पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज बाय दी पोलरायझेशन ऑफ ॲडजेसंट सिग्मा बॉन्ड इज कॉल्ड इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन पहा. पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. ह्या सिग्मा बॉन्डबद्दल आपण पहिलं सेंटेन्स लिहिलेलं आहे. पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज बाय द पोलरायझेशन ऑफ ॲडजेसंट सिग्मा बॉन्ड इज कॉल्ड इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्या बॉन्डचं पोलरायझेशन ह्या सिग्मा बॉन्डमुळे झालं आणि यालाच काय म्हणतात? इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतात. परत एकदा पहा ह्या सिग्मा बॉन्डचं पोलरायझेशन ह्या सिग्मा बॉन्डच्या पोलरायझेशनमुळे झालं याला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. एकदम सिम्पल आहे. आलं लक्षात आहे? तर इथपर्यंत नोट डाऊन करा. याच्याखाली आपल्याला काही पॉईंट्स लिहायचे आहेत. पहा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय लिहायचं आपल्याला? फर्स्ट पॉईंट आपल्याला लिहायचं आहे क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. EN मोर EN म्हणजे काय लक्षात आलं? EN म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. तर कार्बनपेक्षा क्लोरीन हा कसा आहे? क्लोरीन हा कार्बनपेक्षा कसा आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. त्याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे ही जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते कुणाकडे शिफ्ट झाली? क्लोरीनकडे शिफ्ट झाली. पहा नेक्स्ट पण लिहायचं आहे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज स्लाइटली shifted towards more electronegative क्लोरीन. आलं लक्षात आहे? शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इथली जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ते 2 इलेक्ट्रॉन आहेत ना हिच्यामध्ये. याचा अर्थ पेअर आहे ती. शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज स्लाइटली शिफ्टेड टुवर्ड्स क्लोरीन ॲटम अँड ड्यू टू दिस नेक्स्ट पॉईंट क्लोरीन ॲक्वायर्स
पार्शियल क्लोरीन ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ते दाखवतात कसं? डेल्टा काढायचा आहे आणि पुढे काय लिहायचा? मायनस. दिस इज कॉल्ड पार्शियल निगेटिव्ह चार्ज. अँड कार्बन ॲक्वायर्स, कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे? कार्बन ॲक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. कार्बन ॲटम ॲक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कसं दाखवणार? डेल्टा काढायचा आणि पुढे प्लस. तर डेल्टा प्लस याचा अर्थ काय? तर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. क्लोरीन ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड कार्बन ॲटम ॲक्वायर्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. पहा नेक्स्ट पॉईंट. तर काही पॉझिटिव्ह चार्ज हा सेकंड कार्बन ॲटमवरती पण आला आहे. समजा हा आहे फर्स्ट कार्बन ॲटम आणि हा आहे सेकंड कार्बन ॲटम. जो कार्बन ॲटम क्लोरीनला अटॅच आहे तो आहे फर्स्ट कार्बन ॲटम आणि हा आहे सेकंड कार्बन ॲटम. फर्स्ट कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, सेकंड कार्बन ॲटमवरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण फर्स्ट कार्बन ॲटमवरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जास्त आहे ॲज कम्पेअर टू सेकंड कार्बन ॲटम. म्हणजेच आपल्याला सेकंड पॉईंट करायचा आहे. पहा सम पॉझिटिव्ह चार्ज also develops on second carbon but relatively smaller than first carbon. पॉझिटिव्ह चार्ज सेकंड कार्बन ॲटमवरती पण डेव्हलप झाला आहे, पण फर्स्ट कार्बन ॲटमपेक्षा तो कसा आहे? कमी आहे. बट रिलेटिव्हली स्मॉलर दॅन फर्स्ट कार्बन. तर एवढे पॉईंट्स आपल्याला याच्यात इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये. जर तुम्हाला विचारलं इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन आहे, स्टेट अँड एक्सप्लेन इंडक्टिव्ह इफेक्ट, बोर्ड एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं तर फक्त हे 2 मार्क्ससाठी फक्त लिहायचं आहे. तर फर्स्ट लिहायची डेफिनेशन आणि त्यानंतर हे लिहायचं एक्सप्लेनेशन. आलं लक्षात आहे? मी परत एकदा पॉईंट सांगतोय. पहा क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. Chlorine is more electronegative than carbon and therefore shared pair of electron is slightly shifted towards more electronegative Cl and therefore Cl acquires partial negative charge and carbon atom acquires partial positive charge. Some positive charge also develops on second carbon atom but it is relatively smaller than first carbon. लक्षात आहे? हे नोट डाऊन करा. एकदम सिम्पल आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे. फर्स्ट पॉईंट इट इज परमनंट इफेक्ट. इट इज परमनंट इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट हा कसा आहे? परमनंट. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे. इट इज ड्यू टू electronegativity difference. It is due to electronegativity difference between two atoms. तर हा इफेक्ट आपल्याला कशामुळे पाहायला मिळतो? तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळे, 2 ॲटममध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळे. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स नसेल तर हा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. हां, कार्बन आणि क्लोरीनमध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण होता? क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि त्यामुळे क्लोरीन स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे आपल्याला हा पाहायला मिळतो. याचाच अर्थ इट इज ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन 2 ॲटम्स. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे पार्शियल चार्जेस आर डेव्हलप. पार्शियल चार्जेस आर डेव्हलप. तर इथं आपल्याला काय पाहायला मिळतात? तर पार्शियल चार्जेस पाहायला मिळतात. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अँड पार्शियल नेगेटिव्ह चार्ज. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे फोर्थ पॉईंट इज CH बॉन्ड इज स्टँडर्ड बॉन्ड. तर इंडक्टिव्ह इफेक्टसाठी कोणता बॉन्ड हा स्टँडर्ड बॉन्ड चूज केला गेलेला आहे? तर C आणि H म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन याच्यामध्ये जो हा बॉन्ड आहे तो बॉन्ड आपण काय केलेला आहे? तर स्टँडर्ड बॉन्ड कन्सिडर केलेला आहे. याचा अर्थ दॅट इज इंडक्टिव्ह इफेक्ट. आय इफेक्ट म्हणजेच इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ
CH बॉन्ड इज झिरो तर CH बॉन्डचा इंडक्टिव्ह इफेक्ट हा कसा असणार आहे तर 0 असणार आहे. तर हा आपला स्टँडर्ड बॉन्ड असणार आहे. आलं लक्षात. याचा अर्थ कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम कन्सिडर केली. मग याचा अर्थ सांगा दोघांपैकी मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे का कोण तर नाही. तर इंडक्टिव्ह इफेक्टसाठी आपण काय केलं तर CH बॉन्डला स्टँडर्ड बॉन्ड फक्त आपण कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितो आहे. इट इज ऑब्झर्वड नेक्स्ट पॉईंट 5 नंबर. इट इज ऑब्झर्वड ओनली इन सिग्मा बॉन्ड दॅट इज ओनली सिग्मा इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व. ओनली सिग्मा इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व. तर फक्त आपल्याला हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तो फक्त आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो तर सिग्मा बॉन्डमध्ये पाहायला मिळतो. सिग्मा बॉन्ड म्हणजे कोणता लक्षात तर ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड. जर फक्त सिंगल बॉन्ड असेल तरच आपल्याला हा काय पाहायला मिळतो इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. ऑब्झर्वड ओनली इन सिग्मा बॉन्ड दॅट इज ह्या इफेक्टमध्ये आपल्याला फक्त कोणते इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व झालेले पाहायला मिळतात तर फक्त सिग्मा इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे पहा 6 नंबर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे तो कसा आहे डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट आहे. डिस्टन्सवरती हा इफेक्ट डिपेंड आहे. मग इंडक्टिव्ह इफेक्ट आणि डिस्टन्स याच्यामध्ये रिलेशन काय पहा. इंडक्टिव्ह इफेक्ट इज inversely proportional to distance पहा इंडक्टिव्ह इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. ॲज दी डिस्टन्स इन्क्रीजेस पहा डिस्टन्सनी इन्क्रीज केलं तर इंडक्टिव्ह इफेक्ट कारण सांगा डिक्रीज होणार कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. समजा मी डिस्टन्स काय केलं कमी केलं तर इंडक्टिव्ह इफेक्ट काय होणार सांगा इन्क्रीज होणार इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 7 नंबर पॉईंट. 7 नंबर पॉईंट व्हॅलिड अप टू 3 कार्बन ॲटम्स. तर इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला फक्त किती कार्बन ॲटम पाहायला मिळतो तर 3 कार्बन ॲटमपर्यंत पाहायला मिळतो. आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 Cl. पहा इथे का आपण कंपाऊंड घेतला आहे 1 क्लोरोब्युटेन. पहा कार्बन आणि क्लोरीनमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स आहे त्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची पेअर हे कुठे शिफ्ट होणार क्लोरीनकडे. त्यामुळे क्लोरीनवरती चार्ज कोणता येणार पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणार पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार. सेकंड कार्बन ॲटमवरती काय येणार डबल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार. थर्ड कार्बन ॲटम असेल तर काय येणार ट्रिपल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येणार. मग मला सांगा सर्वात जास्त पॉझिटिव्ह चार्ज फर्स्ट कार्बन ॲटमवरती आहे आणि सर्वात कमी पॉझिटिव्ह चार्ज हा थर्ड कार्बन ॲटमवरती आहे. मग या फोर्थ कार्बन ॲटमचं काय तर इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला फक्त 3 कार्बन ॲटमपर्यंत फक्त पाहायला मिळतो. याच्यावरती आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज पाहायला मिळणार नाही कारण इथं इंडक्टिव्ह इफेक्ट काय होणार 0 होणार इथे संपणार तो. आलं लक्षात. तर हे आहेत 7 पॉईंट. तर हे नोट डाऊन करा. न्यू पॉईंट टाईप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्टचे टाईप्स. तर याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला माहीत पाहिजे की इंडक्टिव्ह इफेक्टचे टाईप किती असतात. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. देअर आर 2 टाईप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्टचे किती टाईप्स आहेत 2 टाईप्स आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. फर्स्ट टाईप इज पॉझिटिव्ह. फर्स्ट टाईप इज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हे डिनोट कसं करतात तर प्लस म्हणजे पॉझिटिव्ह आय म्हणजे इंडक्टिव्ह अँड लास्ट वर्ड इज इफेक्ट. प्लस आय इफेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. देन सेकंड टाईप इज नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हे कसं डिनोट करणार मायनस आय इफेक्ट. तर मायनस आय इफेक्ट म्हणजेच काय तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता हे प्लस आय इफेक्ट म्हणजे काय आणि मायनस आय इफेक्ट म्हणजे काय ते आपण बघूया. तर आपण इथे एक स्ट्रक्चर ड्रॉ करूया. पहा CH. मला सांगा
इथे आपण बॉन्ड कोणता घेतला आहे, CH बॉन्ड घेतला आहे. इथे तर कोणते आहेत, सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत. तर पहा CH बॉन्डचा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तो किती आहे सांगा, 0 आहे ना. आपण CH बॉन्ड हा स्टँडर्ड बॉन्ड कन्सिडर केला आहे इंडक्टिव्ह इफेक्टचा. याचा अर्थ CH बॉन्डमध्ये आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट पाहायला मिळतो का नाही, तर याचा अर्थ CH बॉन्डचा इंडक्टिव्ह इफेक्ट हा 0 आहे. त्यानंतर आता पहा इथे तुम्हाला समजेल की प्लस आय इफेक्ट म्हणजे काय आणि मायनस आय इफेक्ट म्हणजे काय. हां, आपण काय करूया, ह्या Hच्या ठिकाणी आपण काय करूया, एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच करूया. आपण हायड्रोजनच्या ठिकाणी काय करूया, पहा C आपण काय करूया, हायड्रोजनच्या ठिकाणी आपण काय करूया, इथे एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच करूया. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप याचा अर्थ हा कार्बनपेक्षा कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. पहा इथं मी काय लिहितो आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. याचाच अर्थ हा जो ॲटम आहे किंवा जो ग्रुप आहे तो ग्रुप कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. EWG इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हा X. पहा हायड्रोजनच्या ठिकाणी आपण काय केलं, X, आणि X हा कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग मला सांगा ह्या कार्बन आणि हा जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे, ह्या दोघांच्या मध्ये काय, हा बॉन्ड, ह्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन. तर हे 2 इलेक्ट्रॉन कार्बनकडे शिफ्ट होतील का ह्या Xकडे शिफ्ट होतील, सांगा पटकन. तर कार्बन आणि Xमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे हा X ॲटम. आणि त्यामुळे कारण सांगा ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते Xकडे शिफ्ट होतील आणि त्यामुळे आपल्याला Xवरती चार्ज कोणता पाहायला मिळेल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या Cवरती कोणता पाहायला मिळेल, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ह्या Cवरती डबल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्या Cवरती ट्रिपल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला पाहायला मिळेल. अँड दिस इज कॉल्ड मायनस आय इफेक्ट. दिस इज कॉल्ड मायनस आय इफेक्ट. म्हणजे जो इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमुळे पाहायला मिळतो, अशा इफेक्टला आपण काय म्हणतो, मायनस आय इफेक्ट. एकदम सिंपल आहे. आता आपण काय करूया, Hच्या ठिकाणी आपण लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कन्सिडर करूया. पहा CY. आता हा जो आपण Y अटॅच केला आहे तो Y कसा आहे सांगा, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. याचाच अर्थ हा कोणता ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. EDG म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. मग मला सांगा हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग मला सांगा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण झाला, कार्बन झाला ना. कार्बन आणि वायमध्ये हा जो बॉन्ड आहे, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्लाइटली कुठे शिफ्ट होणार, मग सांगा आता कार्बनकडे. कारण हा तर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणारच नाही, तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, हा इलेक्ट्रॉन देणार आहे. मग कार्बन काय करेल, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल. आता कार्बन इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल म्हणजे कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता पाहायला मिळाला आपल्याला, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या वायवरती काय पाहायला मिळालं आपल्याला, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज पाहायला मिळेल. मला सांगा ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता पाहायला मिळेल, डबल पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या कार्बन ॲटमवरती ट्रिपल पार्शियल निगेटिव्ह चार्ज. अँड दिस इफेक्ट इज नोन ॲज प्लस आय इफेक्ट. पहा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं जो इफेक्ट पाहायला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, प्लस आय इफेक्ट. मग प्लस आय इफेक्टची डेफिनेशन काय, इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इज कॉल्ड प्लस आय इफेक्ट. आणि मायनस आय इफेक्ट म्हणजे काय, द इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इज कॉल्ड मायनस आय इफेक्ट. आलं लक्षात आहे. पहा इथं आपण काय केलं, Hच्या ठिकाणी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम किंवा ग्रुप ठेवला तर आपल्याला पाहायला मिळेल मायनस आय इफेक्ट. आणि जर समजा आपण इथं Hच्या ठिकाणी एक लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जर ठेवला किंवा ग्रुप ठेवला तर आपल्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळेल, प्लस आय इफेक्ट. तर हे नोट डाऊन करा. आपण काय पाहूयाच्या डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहूया. नोट डाऊन. झालं नोट डाऊन करून हे, ठीक आहे. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया मायनस आय इफेक्ट. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया, फर्स्ट इफेक्ट इज मायनस आय इफेक्ट. पहा मायनस आय इफेक्टची फर्स्ट आपण काय लिहूया, डेफिनेशन लिहूया. तर मायनस आय इफेक्टची डेफिनेशन काय, पहा डेफिनेशन, द इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू
इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप शॉर्टमध्ये कसं लिहितात, EWG, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज कॉल्ड मायनस आय इफेक्ट. पहा मायनस आय इफेक्टची डेफिनेशन काय, म्हणजेच नेगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन काय, इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप EWG इज कॉल्ड मायनस आय इफेक्ट. पहा मायनस आय इफेक्ट कधी म्हणायचं, जेव्हा इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला कशामुळे पाहायला मिळेल, तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपमुळं. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग याचा अर्थ इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणारा जो ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप याचा अर्थ इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करणारा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणतो. आणि अशा ग्रुपमुळं जेव्हा आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट पाहायला मिळतो तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं, मायनस आय इफेक्ट. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणकोणते आहेत, जर तुमच्या इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर लक्षात राहिले तर तुम्हाला समजेल की हा प्लस आय इफेक्ट आहे आणि हा मायनस आय इफेक्ट आहे. आलं लक्षात. तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणकोणते आहेत पहा. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहतोय पहा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपचे. तर पहा डॅश देऊन काय लिहायचं इथं, NF3. यांची व्हॅलन्सी किती सांगायचं, ही एक व्हॅलन्सी आहे आणि त्याला 3 फ्लोरीन अटॅच आहेत, म्हणजे नायट्रोजनची व्हॅलन्सी किती झाली इथे 4, आणि त्यामुळे Nवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. त्यानंतर आहे याच्यामध्ये नेक्स्ट आहे NR3. पहा Fच्या ठिकाणी आपण काय लिहिलं, R प्लस. आता मला सांगा, तर NF3 प्लस NR3 प्लस हे काय आहेत, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. आणि समजा हे जर कार्बोनेटमला अटॅच असतील तर इंडक्टिव्ह इफेक्ट कोणता असेल, तो मायनस आय इफेक्ट असेल. अलग लक्षात. मग मला सांगा या दोन्हीमध्ये कोणता ग्रुप हा जास्त मायनस आय इफेक्ट दाखवतो आणि कोणता ग्रुप हा कमी मायनस आय इफेक्ट दाखवतो. या दोन्हीमध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर NF3 प्लसचा मायनस आय इफेक्ट हा NR3 प्लसपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला विचारलं दोघांमध्ये कोण जास्त मायनस आय इफेक्ट दाखवतो, तर NF3 प्लस हा जास्त मायनस आय इफेक्ट दाखवतो. कारण इथं फ्लोरीन आहे. फ्लोरीन कसा असतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इथे काय अटॅच आहे, R अटॅच आहे. R म्हणजे काय, अल्काइल ग्रुप. म्हणजे फ्लोरीन अटॅच असल्यामुळं याचा मायनस आय इफेक्ट याच्यापेक्षा जास्त आहे. असेच आपण काय लिहितो आहे, डिक्रीजिंग ऑर्डर लिहितो आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट लिहायचं आहे पहा NH3 प्लस NH3 प्लस. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे NO2. त्यानंतर आहे CN. त्यानंतर आहे पहा अल्डिहाइड. अल्डिहाइड म्हणजेच काय, C डबल बॉन्ड OH. त्यानंतर आहे कीटोन, C डबल बॉन्ड OR. त्यानंतर आहे ॲसिड, C डबल बॉन्ड OH. पहा इथे H आहे, इथे R आहे, इथे OH आहे. तिन्हीकडे सेम आहे, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. फक्त H काढायचं त्या ठिकाणी R लिहायचं, R काढायचं त्या ठिकाणी OH लिहायचं. आणि त्यानंतर काय लिहायचं, सर्व हॅलोजन. हॅलोजन कोणकोणते आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. लक्षात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्यानंतर लिहायचं OH. त्यानंतर लिहायचं OR, डॅश देऊन लिहायचं OR. त्यानंतर लिहायचं CH डबल बॉन्ड CH2. त्यानंतर लिहायची बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग पण कोणता इफेक्ट दाखवते, मायनस आय इफेक्ट. आणि लास्ट लिहायचं C ट्रिपल बॉन्ड CH. तर हे सर्व तुमच्यासमोर काय लिहिले आहेत आपण, तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लिहिलेत. आणि यापैकी एक जरी कार्बोनेटमला अटॅच असला, कार्बोनेटमला, तर याचा अर्थ तिथं आपल्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळतो, मायनस आय इफेक्ट. आता पहा NR3 प्लस आणि NH3 प्लसमध्ये कोणाचा मायनस आय इफेक्ट जास्त, तर कोणाचा मायनस आय इफेक्ट जास्त आहे, तर NR3 प्लसचा मायनस आय इफेक्ट हा NH3 प्लसपेक्षा जास्त आहे. अँड दिस इज ऑर्डर. पहा एकदम सिम्पल ऑर्डर तुमच्यासमोर लिहिलेला आहे. अल्डिहाइड, केटोन, कार्बॉक्झिलिक ॲसिड, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, OH, OR, CH डबल बॉन्ड CH2, बेन्झिन रिंग, C ट्रिपल बॉन्ड CH. जर हॅलोजन असतील, 4 हॅलोजन असतील, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आणि हे चारही जर समजा वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये जर कार्बोनेटमला अटॅच असतील, तर मला सांगा सर्वात जास्त मायनस इफेक्ट कोणाचा असेल, तर फ्लोरीनचा मायनस इफेक्ट हा Clपेक्षा जास्त आहे. तर हे तुम्हाला ऑर्डर लक्षात ठेवायची आहे.
जर तुम्हाला ही ऑर्डर जर लक्षात राहिले तर तुम्हाला नीटमधले आणि जेईमधले क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. एकदम सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. 3 टप्पे करा, याचा एक टप्पा करा, याचा एक टप्पा करा आणि याचा एक टप्पा करा. हे लिहून काढा तुम्ही 2-3 वेळेस हे लिहून काढा, तर हे तुमच्या जास्त लक्षात राहील. आणि लक्षात आहे तर हे नोट डाऊन करा, -I इफेक्ट. सॉरी, इथं काय झालेलं एक मिस्टेक झालेलं आहे. तर इथं OH नाही, तर इथं फर्स्ट काय OR आहे आणि नंतर काय इथं OH आहे. लक्षात. तर हे नोट डाऊन करा, OR आणि OH, OR OH. तर हा झाला आपला फर्स्ट टाईप कंप्लीट. कोणता? -I इफेक्ट. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड टाईप आहे +I इफेक्ट. याच्यामध्ये सेकंड टाईप आहे, सेकंड टाईप +I इफेक्ट. +I इफेक्टची डेफिनेशन काय पहा. डेफिनेशन आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याच्याबरोबर अपोजिट डेफिनेशन आता यायचे आहे. द इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे शॉर्टमध्ये कसं लिहितात? EDG इज कॉल्ड +I इफेक्ट. मग +I इफेक्टची डेफिनेशन काय येणार? द इंडक्टिव्ह इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इज कॉल्ड +I इफेक्ट. +I इफेक्ट म्हणजे काय? जो इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला कशामुळे पाहायला मिळतो? तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं. इलेक्ट्रॉन डोनेटिंग याचा अर्थ इलेक्ट्रॉन देणारे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे जे ग्रुप असतात त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग. आणि जेव्हा आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळे पाहायला मिळेल तेव्हा अशा इफेक्टला आपण काय म्हणणार? +I इफेक्ट. आता आपल्याला हे माहीत पाहिजे की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणकोणते आहेत ते. लक्षात. एकदम सिम्पल आहे. पहा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. तर इथं एक्झाम्पल्स पहा. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, डॅश देऊन काय द्यायचा? O, आणि ओवरती काय द्यायचं आहे? निगेटिव्ह चार्ज. त्यानंतर डॅश देऊन C डबल बॉन्ड O आणि याला पुढं अजून काय अटॅच करायचा? O-. O- आहे, फक्त आपण O- काय अटॅच केले? C डबल बॉन्ड O. तर हे आहे O- आणि C डबल बॉन्ड O- हे आहेत इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग कोण जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करेल? जो जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करेल त्याचा +I इफेक्ट जास्त असेल. तर पहा, O- काय करेल? जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि त्यामुळे O- चा +I इफेक्ट हा C डबल बॉन्ड O- पेक्षा जास्त आहे. अशीच आपण काय लिहितो आहे? ऑर्डर लिहितो आहे. पहा, त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट येणार C, आणि Cला काय अटॅच करायचे? 3 R. व्हॉट इज द मिनिंग ऑफ R? तर R म्हणजे काय असतो? R म्हणजे अल्काइल ग्रुप. आपण ह्याच टॉपिकमध्ये अल्काइल ग्रुपवरती एक नोट लिहिली होती, आपण एक पॉईंट डिटेलमध्ये पाहिलेला आहे. तर R म्हणजे काय? अल्काइल ग्रुप. जर Cला 3 R अटॅच असतील तर त्याचा +I इफेक्ट जास्त आहे. लक्षात. तर पहा, Cला किती अल्काइल ग्रुप अटॅच आहेत? 3 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. जर Cला 3 अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर तो सुद्धा काय दाखवतो? +I इफेक्ट. आलं लक्षात. म्हणजे या दोघांमध्ये कोणाचा +I इफेक्ट जास्त आहे? तर C डबल बॉन्ड O- चा CR3 पेक्षा जास्त +I इफेक्ट आहे. याचा अर्थ हा जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करतो याच्यापेक्षा. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट काय लिहायचं? पहा, इथला एक R काढा आणि त्या ठिकाणी एक हायड्रोजन ठेवा. पहा, डॅश CHR2. आलं लक्षात. एकदम सिम्पल आहे. एक R काढला आणि त्या ठिकाणी आपण एक H ठेवला. पुढे काय करायचं? परत एक R काढा आणि एक H ठेवा, म्हणजे काय येणार? CH2R येणार. परत तो R काढा, त्या ठिकाणी H ठेवा, CH3. परत काय येणार? T, D आणि H, TDH. तर हे झाली ऑर्डर. आता हे TDH म्हणजे काय? तर T म्हणजे ट्रिटियम. तर हे T म्हणजे काय असतं? ट्रिटियम. हे D म्हणजे ड्यूटेरियम आणि H म्हणजे काय? प्रोटियम. यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोजन असंही म्हणतो आहे. तर हे आहेत आयसोटोप. कुणाचे? हायड्रोजनचे. फक्त हे ऑर्डर लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला डिटेलमध्ये होणार आहे हायड्रोजन ह्या टॉपिकमध्ये. इथं तुम्हाला ते डिटेलमध्ये पाहायचं नाही. इथं फक्त लक्षात ठेवा. तर T ट्रिटियम, D ड्यूटेरियम, H प्रोटियम. ह्या तिन्हीमध्ये
कुणाचा प्लस इफेक्ट जास्त आहे, तर टीचा प्लस इफेक्ट जास्त आहे डीपेक्षा आणि डीचा जास्त आहे एचपेक्षा. आणि ही जी आपण ऑर्डर लिहिली आहे ती कोणती ऑर्डर लिहिली आपण, डिक्रीजिंग ऑर्डर, कमी कमी होत गेले ना. हा सर्वात जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्यामुळे याचा प्लस इफेक्ट जास्त आहे. एकदम सिंपल आहे, राईट डाऊन प्लस आय इफेक्ट अँड मायनस आय इफेक्ट. आता आपण पाहतोय याच्यावरचे काही क्वेश्चन्स. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. कोणता क्वेश्चन दिला आहे, विच ऑफ दी फॉलोविंग शोज मॅक्झिमम प्लस आय इफेक्ट. तर खालीलपैकी कोणता ग्रुप हा मॅक्झिमम प्लस आय इफेक्ट शो करतोय. तर विचारलं आहे काय, मॅक्झिमम प्लस आय इफेक्ट. तर याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, फर्स्ट पहा Me2CH, याचा अर्थ CHला किती मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. मिथाइल म्हणजे कोणता, तर CH3 ग्रुप अटॅच आहे. म्हणजे ह्या कार्बनटमला किती अल्काइल ग्रुप अटॅच आहेत, 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. पहा इथे दिलं आपल्याला MECH2, म्हणजे या CH2 ग्रुपला काय अटॅच आहे, CH3 म्हणजे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. ह्या कार्बनटमला 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, 3 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत आणि इथं आहे CH3 म्हणजे मिथाइल ग्रुप. तर कोणता ग्रुप हा मॅक्झिमम प्लस इफेक्ट शो करेल, तर आपल्याला माहिती आहे ज्या कार्बनटमला जास्त अल्काइल ग्रुप अटॅच असतील तो ग्रुप मॅक्झिमम प्लस इफेक्ट शो करतो. त्यामुळे इथे कोणता ऑप्शन करेक्ट असेल सांगा, सी ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे, विच ऑफ दी फॉलोविंग शोज मॅक्झिमम मायनस आय इफेक्ट. तर ह्या 4 ऑप्शन्समध्ये कोणता ग्रुप हा मॅक्झिमम मायनस आय इफेक्ट शो करेल, मॅक्झिमम मायनस आय इफेक्ट शो. याच्यामध्ये फर्स्ट कोणता दिला आहे, CN, सेकंड आहे F म्हणजे फ्लोरीन, थर्ड आहे बेन्झीन रिंग आणि लास्ट आहे D NO2. तर याच्यामध्ये मॅक्झिमम मायनस आय इफेक्ट कोण शो करेल, तर पहा जे आपण ऑर्डर लिहिली होती तर त्या ऑर्डरमध्ये CN, F, बेन्झीन आणि NO2मध्ये सर्वांच्या आधी कोण होता, तर NO2 ग्रुप आधी होता. त्यामुळे D हा काय करेल, म्हणजे NO2 हा काय करेल, मॅक्झिमम मायनस आय इफेक्ट शो करेल आणि हे 3 त्याच्यापेक्षा कमी शो करतील. पुढे क्वेश्चन नंबर 3 पहा, द करेक्ट मायनस आय इफेक्ट ऑर्डर ऑफ फॉलोविंग ग्रुप इज. तर आपल्याला हे 4 ग्रुप दिलेले आहेत 1, 2, 3, 4 आणि विचारलं आपल्याला द करेक्ट मायनस आय इफेक्ट ऑर्डर इज. सांबर या 4मध्ये फ्लोरीन, CN, NF3+ आणि NO2मध्ये सर्वात जास्त मायनस आय इफेक्ट कोण दाखवतो, तर 3 दाखवतो. सर्वात जास्त कोण दाखवतो, 3. तर ऑर्डरमध्ये हाच सर्वात आपण फर्स्ट लिहिला होता ना आधी, हाच सर्वात फर्स्ट होता लिहिलेला, NF3+, नंतर NR3+ होता, नंतर NH3+ होता, NF3+. त्यानंतर सांगा कोण येईल मग, फ्लोरीन येईल, CN येईल का NO2 येईल. तर NO2, CN आणि Fमध्ये कोणाचा मायनस इफेक्ट जास्त आहे, तर NO2चा. त्यामुळे 3 नंतर काय येणार, 4 येणार. त्यानंतर सांगा CNमध्ये आणि फ्लोरीनमध्ये कोण जास्त मायनस इफेक्ट दाखवतो, तर CN म्हणजे काय येणार, 4 नंतर सेकंड येणार आणि लास्ट काय येणार सांगा, 1 येणार. 4, 3, 2, 1 बा ऑप्शन कुठं आहे, 4, 3, 2, 1 म्हणजेच सी ऑप्शन इज करेक्ट. आलं लक्षात आहे. तर इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला आहे, कोणता, टाईप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. तर आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय पाहिलं, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड यूज ऑफ ॲरोज. त्यानंतर आपण पाहिलं इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आपण 2 टाईपचे पाहिलेत, परमनंट आणि टेम्पररी. तर परमनंट 3 आहेत, टेम्पररी 1 आहे. ह्या 4 इफेक्टचा आपण स्टडी करतो आहे. आणि त्यानंतर आपण इन डिटेल कोणता स्टडी करायला घेतला आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आपण फर्स्ट काय पाहिलं, तर डेफिनेशन पाहिली. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट पाहिलं आणि टाईप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट 2 टाईप्स, प्लस आय इफेक्ट अँड मायनस आय इफेक्ट. आणि त्याच्यावरचे आपण हे घेतले 3 क्वेश्चन्स. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण काय पाहूया, ॲप्लिकेशन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. थँक्यू.